ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐन पाडव्याच्या दिवशी मैना आणि सदाने सुभेदारांच्या घरामध्ये येऊन सत्याचा खुलासा केलेला असतो. DNA रिपोर्ट दाखवत प्रिया ही आपलीच मुलगी असल्याचं सत्य त्यांनी सुभेदार कुटुंबियांना तसेच किल्लेदार कुटुंबियांना सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आणि शुभ दिनी इथे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे, ती बबली आहे हे सत्य आता अर्जुनने पुरावे देऊन सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का अश्विनला बसलेला असतो. कारण ज्या मुलीवरती अतोनात प्रेम केलं ती मुलगी फ्रॉड निघाली आणि अशा फ्रॉड मुलीला अर्जुनने पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. खरी गुन्हेगार जर कोण बघायला गेलं ना प्रेक्षकांनो, तर ही प्रियाच आहे. कशाशी काही ना संबंध, पण पैशासाठी तिने जो काही नीचपणा केलेला दाखवला आहे तो खूपच जास्त क्रूर आहे. इथे आता किती खालच्या पातळीला माणसाने जावं त्या पद्धतीने प्रिया गेलेली असते आणि ती खूपच जास्त क्रूर प्रत्येक व्यक्तीबरोबर वागलेली असते. जिथे माणुसकी संपते त्याच्या खाली जाऊन ती वागलेली असते आणि शेवटीला उशिरा का होईना पण तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता अस्मिता ही खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. कारण का सायलीने पुरावा देऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की तिने कॅफेमध्ये सचिन साक्षीला बघितलं. हे सुद्धा संपूर्ण कारस्थान प्रियाने केलेलं असतं, जेणेकरून तिला वाटतं अर्जुन सायली माझ्या विरोधात पुरावे गोळा करतायत, त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला हवं. मग एकदा का आता इथे साक्षी आणि सचिन हे दोघेजण अर्जुन सायलीला दिसले की मग सत्य त्यांच्या समोर येईल आणि मग ते सगळेजण घरामध्ये येऊन सचिनचं सत्य सांगतील. त्याची गर्लफ्रेंड साक्षी आहे ते सांगतील. मग अस्मिताला धक्का बसेल आणि मग अस्मिताला धक्का बसल्यानंतर तिची तब्येत बिघडेल आणि अर्जुन सायली अस्मिताला सांभाळण्यामध्ये आपला जास्त वेळ देतील आणि मग त्यांचं डिस्ट्रॅक्ट होईल माझ्याकडून आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करत होते. आधी तर मी ते सगळे नष्ट करून टाकेन आणि नंतर मी त्यांना पुरावे जमा करण्याचा चान्सच देणार नाही, असं इथे प्रियाने ठरवून ठेवलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, गोष्टी तशाच घडतात. सायली कॅफेमध्ये गेलेली असते. अर्जुनची मीटिंग असल्यामुळे त्याला येता येत नाही, पण सायलीने सचिन आणि साक्षीला कॅफेमध्ये बघितल्यानंतर ही गोष्ट ती घरी येऊन सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांना फोटोसुद्धा दाखवत असते की बघा, मी सचिन आणि साक्षीला एकत्र बघितलं, साक्षी जिवंत आहे, ती खोटं बोलली, हा खूप मोठा बनाव रचला होता, कायद्याला फसवलं, पोलिसांना फसवलं, आपल्याला फसवलं. हे सगळं आता सायली सगळ्यांना सांगत असते. महत्त्वाची गोष्ट सायलीने केलेली असते, साक्षी जिवंत असल्याचं पोलिसांना सांगितलेलं असतं. जेव्हा इथे अस्मिता योगा क्लासेससाठी जात असते तेव्हा सायलीचा तो उतरलेला चेहरा तिच्या नजरेसमोरून जातच नसतो. जणू काही सायली मनामध्ये काहीतरी ठेवू नये, सायलीला कसला तरी त्रास होतोय या गोष्टीची जाणीव वारंवार अस्मिताला होत असते. आणि अस्मिता म्हणत असते की मला कसं तरी होतं आहे, मला योगा क्लासेसला जायचं नाही आहे, नाहीतर एक काम करते, मी घरी फोन करून विचारते सायली ठीक आहे ना. तेव्हा प्रियाने मुद्दामूनच सायलीचा म्हणजे इथे आता फोन येऊ नये यासाठी अस्मिताचा मोबाईल आणि स्वतःचा मोबाईल स्वतःच्या बॅगमध्ये टाकून ती बॅग तिने मुद्दामूनच घरातल्या सोफ्यावरती ठेवून ती गाडीमध्ये बसलेली असते, जेणेकरून आता फोनच नाही आहे, मोबाईल नाही आहे, मग आपल्याला घरी जावं लागेल या कारणाने तिने ते कारस्थान केलेलं असतं. मग अस्मिता तेच म्हणते, आता 1.5-2 तास मी काय तिथे मनामध्ये सतत कुडत राहू का? माझ्याने काही 2 तास निघणार नाही, घरी कसलं टेन्शन आहे मला कळायला हवं. तेव्हा ती म्हणते मग काय करायचं, दोघींचे सुद्धा फोन घरी राहिलेत, जाऊया का घरी? आणि तेव्हा प्रिया मुद्दामून अस्मिताला घेऊन येते. तिला अजिबात वाटत नाही की बाबा अस्मिता प्रेग्नेंट आहे. हे सत्य तिला समजल्यानंतर तिला धक्का बसेल, पण तिच्या बाळाच्या जीवावरती बेतलं तर? आणि या सगळ्यामध्ये अस्मितालाच काही झालं तर? तिच्या जीवावरती बेतलं तर? पण नाही, दुसऱ्याच्या जीवाची प्रिया काळजीच करत नाही.
तिला फक्त स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. तिला फक्त स्वतःची कातडी कशी वाचवता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. तिचा ना संबंध सुभेदार, ना संबंध इथे किल्लेदार, काडीचा संबंध नसताना देखील त्या मुलीने उच्छांद मांडला आहे. तिने सगळ्यांना एकूण एका व्यक्तीला त्रास दिला आहे. आश्रमामध्ये राहिली, मधुभाऊंना त्रास दिला, सुभेदारांकडे आली त्यांना त्रास दिला, सायलीला त्रास दिला, किल्लेदारांना, अगदी त्या प्रतिमापासून सगळ्यांना त्रास दिला. एवढं करूनसुद्धा तिचं मन भरलं नाही, तर आता त्या अस्मिताला त्रास द्यायला निघाली. मग काय तेच होतं. अस्मिता दारामध्ये येते आणि तिला कळतं की सचिन आणि साक्षी ह्या दोघांचे एकमेकांवरती प्रेम आहे. सचिनची गर्लफ्रेंड साक्षी आहे. त्या दोघांना सायलीने कॅफेमध्ये बघितलं, त्यांचा फोटो काढला, तो फोटो ती सगळ्यांना दाखवते, पुरावे देते. तेव्हा इथे अस्मिताने बोलणं ऐकलेलं असतं. अस्मिता म्हणते, याचा अर्थ सायली तू माझ्याशी खोटं बोललीस, म्हणजे सचिनची गर्लफ्रेंड साक्षी असं तू म्हणालीस ना, तू त्या दोघांना कॅफेमध्ये बघितलंस, हे खरं आहे ना? तेव्हा ती आता गप्पच बसते. ती म्हणते, अस्मिता ताई तुम्ही प्लीज शांत व्हा, त्रास करून घेऊ नका. आणि तेवढ्यातच अस्मिता जागेवरती कोसळते. तिला हॉस्पिटलला घेऊन जातात आणि तेव्हाच तिथे अस्मिताची डिलिव्हरीसुद्धा झालेली असते आणि तिने एका छान गोंडस बाळाला जन्मसुद्धा दिलेला असतो. फक्त तिची कंडिशन थोडी क्रिटिकल असते, कारण तिने सचिनचं टेन्शन घेतलेलं असतं, त्याच्या वागण्याचं टेन्शन घेतलेलं असतं. पण इथे आता खूपच हुशारीने सचिन आणि साक्षी यांना पोलिसांच्या टीमने पकडलेलं असतं. अर्जुन सायलीने मदत केलेली असते आणि महिपतच्या घरामध्ये सचिन आणि साक्षीला दोघांना रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यात आलेली असते. प्रियाला वाटलेलं असतं की आता अर्जुन सायली निवांत आहेत, ते काय माझ्या विरोधात पुरावे नाही गोळा करणार. पण काय प्रेक्षकांनो, आता इथे साक्षीला अरेस्ट केल्यानंतर ती काय गप्प बसणार आहे का सांगा बरं? ती जर अरेस्ट झाली म्हणजे प्रियाची पण वाट लागलीच म्हणायची ना. तेव्हा इथे अर्जुनला साक्षीने सांगितलेलं असतं की प्रिया खरी तन्वी नाही आहे, तिचे आई बाबासुद्धा वेगळे आहेत आणि ती जिवंत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? तर ती म्हणत असते, पण मी नाही सांगणार तिचे आई वडील कोण आहेत ते तिच्यासारखेच लालची आहेत. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मला माहिती आहे तिचे आई वडील कोण आहेत. तेव्हा साक्षी म्हणते, कोण? अर्जुन म्हणतो, मैनावती आणि सदा लोखंडे. मला सगळं काही माहिती आहे, मी तिलासुद्धा लवकरच तुझ्याबरोबर जेलमध्ये पाठवतो की नाही बघच तू. तेव्हा इथे साक्षी आता गप्पच बसते, कारण शेवटीला अर्जुनला सत्य माहिती आहे हे तिला समजलेलं असतं. म्हणजे आता प्रियाची वाटसुद्धा लागणार, आमचं कुणाचंच काही खरं नाही आहे हे त्याला आता समजलेलं असतं. तेव्हा इथे आता साक्षीने कन्फर्म केलेलं असतं की प्रियाचे आईवडील मैना आणि सदा हे दोघेजण आहेत. त्याने फक्त हवेत बाण सोडलेला असतो, पण तो योग्य ठिकाणी लागलेला असतो. कारण का, इथे त्याला कळलेलं असतं की मैना आणि सदा हेच लालचे आहेत आणि तेच प्रियाचे आईवडील आहेत. तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं प्रियाच्या आईवडिलांना भेटायला जातात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही दोघेजणं म्हणालात की तुम्हाला तन्वी मदत केली पैशांची, तुम्ही तिच्याकडून उसने पैसे घेतलेत आणि तुम्ही ते परत करणार आहात. पण तिला विचारलं तर तिने हे कबूल केले की तुम्ही तिचे आईवडील आहात आणि त्यानंतर ती तुम्हाला पैसे देत होती तोंड बंद ठेवण्यासाठी. हे तिने आमच्यासमोर कबूल केले आणि आता मी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करणारच आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट तुम्ही का लपून ठेवली? तेव्हा मैना म्हणते, नाही नाही, आम्ही तिचे आईवडील नाही, खोटं बोलली, ती खोटं बोलली. अर्जुन म्हणतो, हो का? मग आता चला तिच्यासमोर हे बोलून दाखवा की तुम्ही तिचे आईवडील नाही म्हणून, मग बघूया काय होतं आहे ते. तेव्हा इथे सदा घाबरतो आणि म्हणतो, तिने तुम्हाला सांगितलं का आम्ही तिचे आईवडील आहोत ते? तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की आम्हाला सांगितलं तिने, कारण आम्ही तिला रंगेहात पकडलं होतं ना तुम्हाला पैसे देताना, मग काय बोलणार ती? तेव्हा प्रियाने त्यांना सांगितलेलं असतं, सायली अर्जुनने कितीही विचारण्याचा प्रयत्न केला तरी हेच सांगायचं की तुम्ही माझे कुणीच नाही. तेव्हा इथे सदा मैना काय बोलावं त्यांना काही कळतच नसतं. अर्जुन म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि इथे बोलावून घेतो, ते इथे येतील, तुम्हाला अरेस्ट करून घेऊन जातील आणि मग 3rd डिग्री दिली ना तुम्हाला की तुम्ही पोपटासारखे बोलाल, मग सगळं खरं सांगाल आणि तिथे तुमची बेल करायलासुद्धा कुणी येणार नाही, कारण मी तुमच्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल केला नव्हता ना,
जेव्हा तुम्ही सायलीचे खोटे आईवडील म्हणून आमच्या घरी आला होतात तेव्हा मी तुमच्यावरती गुन्हा दाखल नाही केला की तुम्ही कशा पद्धतीने आमची फसवणूक केली. आम्ही तुम्हाला सोडून दिलं होतं, बरोबर ना? तेव्हा इथे आता मात्र मी गप्प बसणार नाही आहे. आत्ता मात्र मी तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की देणार. ती गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तेव्हा इथे मैना सदा दोघेही घाबरतात आणि म्हणतात, नाही नको नको, पोलिसांना फोन करू नका, आम्ही तुम्हाला सगळं सत्य सांगतो. तेव्हा इथे सदा आणि मैना दोघेजणं पोपटासारखे बोलायला लागतात. अर्जुन सायलीला सांगतात की ती प्रिया आहे ना, प्रिया ती खरी तन्वी नाही आहे, ती आमची बबली आहे. आणि हे तिने आम्हाला सांगितलं स्वतः की तीच आमची बबली आहे म्हणून. आणि तिचा स्वभावसुद्धा आमच्या बबलीसारखाच आहे हो. सायली कुठे आमची बबली? सायली किती गुणी मुलगी आहे. बबली तशी नव्हती, प्रियाच खरी बबली आणि ते आम्हाला कळले. तिने स्वतःहून आम्हाला सांगितलं की सायली तुमची मुलगी नाही आहे, मी आहे. पण हे सत्य कुणाला सांगायचं नाही असं सुद्धा सांगितलं होतं, म्हणून आम्ही गप्प होतो, बाकी काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग हे सत्य तुम्ही घरी येऊन सगळ्यांना सांगायचं. तेव्हा इथे मैना सदा म्हणतात, कशाला, आता तुम्हाला सगळ्यांना कळलं आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आता तुम्ही प्रियाचे आईवडील आहात, मग तुम्ही या ना आमच्या घरी आणि सगळ्यांना सन्मानाने सांगा की तुम्ही तिचे आईवडील आहात म्हणून. जेव्हा तुम्ही सायलीचे आईवडील म्हणून आला होतात तेव्हा तुम्हाला मान सन्मान दिला की नाही सांगा. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तीसुद्धा आमच्या घरची सूनच आहे, चुका तिच्याकडून झाल्या, पण तरीसुद्धा तुम्ही या आणि सगळ्यांसमोर हे कबूल करा की तुम्ही प्रियाचे आईवडील आहात म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आणि एक पुरावासुद्धा घेऊन या. काही आता DNA सॅम्पल करायचा आहे पुरावा म्हणून, त्यासाठी तुमचे केस द्या बरं. तेव्हा इथे मैनाचे केस घेतले जातात आणि इथे आता प्रियाचे केसाचे सॅम्पल आणलेलेच असतात. अर्जुन म्हणतो, उद्या इथे काही रिपोर्ट येतील ते घ्यायचे आणि आमच्या घरी यायचं. मी ॲड्रेस देईन लॅबला, ते इथे रिपोर्ट घेऊन येतील. तो रिपोर्ट एकदा का आला DNA रिपोर्ट की तुम्ही तो घरी घेऊन यायचं. आणि त्यासाठी हवे तर मी तुम्हाला पैसेसुद्धा देईन, पैसे देईन मी तुम्हाला, काळजी करू नका. तेव्हा सदा मैना म्हणतात, ठीक आहे, तुम्ही पैसे देणार आहात, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा दुसऱ्याच दिवशी गुढीपाडवा असतो. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरतीच प्रियाची हक्कलपट्टी होणार आहे, तिला माहिती नसतं. तिची नाटके आपली चांगले सुनेचे सुरूच असतात. आणि त्यानंतर इथे गुढीपाडव्याची संपूर्ण तयारी झालेली असते, गुढी उभारलेली सुद्धा असते. सगळी तयारी सायलीने मनापासून घेतलेली असते करून. कारण का तर आज इथे गुन्हेगारीचा नाश होणार आहे. प्रियाची कारस्थानं संपणार आहेत. खऱ्या अर्थाने प्रिया ही कोण आहे ही सगळ्यांच्या समोर येणार आहे. ती फ्रॉड आहे हे सगळ्यांना कळणार आहे. तर इथे लॅबचे रिपोर्ट आलेले असतात. DNA रिपोर्टमध्ये प्रिया ही त्यांची मुलगी आहे सिद्ध झालेलं असतं. सदा मैना सुभेदारांच्या घरी येतात. सगळे लोक म्हणतात की तुम्ही इथे काय करताय, तुम्ही इथे काय करताय. अश्विन तर खूप चिडतो. तो म्हणतो, ए फ्रॉड लोक, तुम्ही इथे का आलात? आम्हाला जे लुबाडलं ते कमी लुबाडलं का, म्हणून इथे खोटाडेपणा करायला आलात? आत्ताच्या आता इथून निघा चला. तेव्हा तुमच्याजवळ चांगलं बोलण्याच्या लायकीचे नाही आहेत तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, ते लोक कोण आहेत हे जाणून तरी घे. तेव्हा इथे मैनावती म्हणते, अहो अश्विन, असं काय करताय तुम्ही, तुम्ही तर आमचे जावई बापू आहात ना. तेव्हा अश्विन म्हणतो, काय, मी तुमचा जावई? काही काय बोलता, तोंडाला येईल ते. तेव्हा इथे ती म्हणते, का तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावरती? विचारा ना, माझ्या मुलीला विचारा. काय गं प्रिया, बरोबर ना? बबले, अगं बोल ना, तू सांगितलंयस ना सगळ्यांना खरं, मग जावई बापूंना का नाही सांगितलंस? तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय बोलताय तुम्ही, मी काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की ऐका सगळ्यांनी, मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघेजण प्रियाचे आईवडील आहेत आणि हे त्याचे पुरावे. प्रियाचा लहानपणीचा फोटो, शाळेच्या रजिस्टरमध्ये असलेलं तिचं नाव आणि फोटो, मधुभाऊंनी ठेवलेलं गाठोडं, त्याच्यामध्ये प्रियाचा असलेला फोटो, मैनावतीची मुलगी आणि प्रियाचा मॅच झालेला फोटो आणि त्यांचा DNA रिपोर्ट, हे सगळं आता अर्जुनने पुरावे सगळ्यांच्या समोर दिलेले असतात. हे आहे प्रियाचं गाठोडं. मैनावतीच्या घरी असलेला हा प्रियाचा फोटो, शाळेमध्ये असलेला प्रियाचा फोटो आणि या दोघांचा DNA मॅच झालेला आहे. प्रिया ही यांचीच मुलगी आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे दोघेजणंसुद्धा कबूल करतायत
की प्रिया त्यांना दर महिन्याला पैसे देत होती तोंड बंद ठेवण्यासाठी, की मी त्यांची मुलगी आहे हे कुणालाही सांगायचं नाही म्हणून. आणि हे लोक पैसे घेत होते आणि गप्प राहत होते. हे सत्य आम्हाला त्यांनीच सांगितलेलं आहे. तर इथे आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरतीच खूप असा शुभ मुहूर्त होता आणि त्यावेळी प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं खरं आहे? अगं तन्वी कसली, तू प्रिया पण नाही आहेस, बबली आहेस तू बबली. चल आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो. प्रिया हातापाया पडत असते, गयावया करत असते, अर्जुनची, अश्विनची, सायलीची माफी मागत असते, सगळ्यांची माफी मागत असते. तू कोण आहेस गं? तुझा आमचा काय संबंध? एक फ्रॉड मुलगी जी आत्तापर्यंत आमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटत होती, आत्ताच्या आत्ता चालू पड, या घरातून चालती हो. असं म्हणत अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, तिला कुठेही चालतं करायचं नाही आहे, तिला जेलमध्ये पाठवायचं आहे. इन्स्पेक्टर सावंत आलेले आहेत, या फ्रॉड मुलीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. असं म्हणत अर्जुनने प्रियाची रवानगी जेलमध्ये केलेली असते.